नमस्कार, ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे ऊर्जा मंत्री नामदार डॉक्टर नितीन राऊतजी यांना काँग्रेसचे नेते सुरेशचंद्रजी राजहंस साहेब यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय नामदार डॉक्टर नितीन राऊत यांच्या वाढदिवसानिमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील कोलार येथे प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने श्री संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार डॉक्टर नितीन राऊत साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र प्रवरा हॉस्पिटल येथे वाफेचे मशीन आणि हॉस्पिटलमधील आजारी व्यक्तींना फळे वाटप करण्यात आली। या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग प्रदेश समन्वयक तथा फोरमचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री संजय भोसले रकमाबाऊ, श्री संजय भोसले क्षीरसागर, अनुसूचित संगम शिंदे सर बोरसे, जिल्हा समन्वयक शिंदे दीपक कदम, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हा सचिव माननीय प्रकाश भिंगारदिवे, माननीय सुधीर भोसले, माननीय थॉमस भोसले, मोरम राहुरी तालुका, माननीय मोरम राहुरी तालुका, माननीय गणेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते। ऍक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी। नांदेड जिल्ह्यातील कार्यालयावर प्रचंड धरणे आंदोलन। हाथरस प्रकरणातील सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे म्हणून नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालय येथे लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले। तर धरणे आंदोलनातील प्रमुख मागणी हाथरस सामूहिक प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, राजकीय पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांसह आरोपी करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल करण्यात यावे। हाथरस प्रकरण खटला हे जलद गतीने न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी म्हणून आज रोजी नांदेड येथे लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा प्रतिनिधी बालाजी बंगारीकर, मराठी काळीमा फासणारी आहे आणि ही घटना या देशामध्ये संविधानाचं राज्य नाही, बाबासाहेबांना लिहिलेल्या घटनेचं राज्य नाही। तर अकोले शेतकरी ठरवतील शेतीमालाचा भाव, माजी आमदार वैभव पिचड यांनी केले केंद्राच्या कृषी विधेयकाचे स्वागत। यामध्ये कृषी विद्यापीठाच्या नोटिफाईड व्हरायटी ज्या आहेत त्या आहेत, काही खाजगी कंपन्यांच्या संशोधित वाण आहेत। याचबरोबर एक प्रयोग म्हणून आपण जांभळा भात, काही त्याला निळा भात पण म्हणतात, अशा पद्धतीचा इंडोनेशियाचा हा भात आसाममध्ये आलेला आणि आसाममध्ये आपल्याच जिल्ह्यामध्ये पूर्वी कार्यरत असलेले रावसाहेब बेंद्रे म्हणून हे आता काही गोष्टीसाठी आसाममध्ये काम करतात। तर त्यांच्याकडे आपण जी काही आपली एक्सपोजर व्हिजिट झाली होती त्या एक्सपोजर व्हिजिटमधून तो भात आपल्या निदर्शनास आला, तो आपण इथं आणला आणि आपल्या भागामध्ये तो चांगल्या पद्धतीने येतो असं गेल्या वर्षी आपली खात्री झाली। त्याची हेक्टरी 28 क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याकडे आलेलं आहे। आपली इथली जी काही भाताची उत्पादकता जी आहे ती 1324 किलो प्रति हेक्टरीची आहे आणि त्यामध्ये ह्याची उत्पादकता आपल्याला चांगली दिसते। हे चांगले होऊन याचा रंग जो आहे, रंग जांभळा किंवा निळा असा आहे, त्यातलं अँथोसायनिन पिगमेंट त्यामध्ये आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ह्याची जी काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू किंवा ह्याची अन्नाची ताकद जी आहे त्या ताकदमध्ये वेगवेगळे मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत आणि म्हणून हा नुसतं खाद्यच नाही तर हे औषधी खाद्य म्हणून असं आहे। म्हणून वेगवेगळे जे काही आजाराचे पेशंट आहेत त्यांनी साधा भात खाण्याऐवजी हा भात खाल्ला तर निश्चित त्यांची प्रतिकारशक्ती ना, आता सध्या कोरोना कोविडचा जो विषय आहे त्यामध्येही आपली प्रतिकारशक्ती वाढवायची आहे आणि त्या वाढवण्यासाठी हा भात जो आहे हा भात निश्चित उपयोगाचा पडतोय। म्हणून गेल्या वर्षी 300 ते 400 रुपये किलो पर्यंत हा भात काही व्याधीग्रस्त आमचे जे काही क्लायंट्स आहेत यांनी तो घेतला। साधा भात जो आहे तो 50 रुपये ते 70 रुपयापर्यंत जातोय, परंतु हा भात 300 ते 400 रुपये किलो पर्यंत जातोय। हा याच तोडीचा दुसरा एक
कोकण कृषी विद्यापीठाने रत्नागिरी 8 म्हणून एक जात विकसित केलेली आहे. ती जात पण आम्ही पुढच्या वर्षी इथं आणणार आहोत आणि जेणेकरून आमचा इथं सेंद्रिय परंपरागत कृषी विकास योजना या योजनेअंतर्गत सेंद्रिय गट आमचा इथं रजिस्टर झालेला आहे. त्यांच्या जमिनी जी आहेत ह्या सेंद्रिय प्रमाणीकरण झालेले आहेत आणि त्या सेंद्रिय प्रमाणीकरण झालेल्या जमिनीवरती सेंद्रिय पद्धतीनं हा आयुर्वेदिक म्हणा किंवा औषधी गुणधर्म असलेला भात म्हणा हा भात आम्ही तयार करत आहोत आणि हा ब्रँडिंग करून या शेतकरी गटांच्याच नावानं साई ऑर्गॅनिक या ब्रँड खाली आम्ही विकणार आहोत आणि त्या विकण्याकरता आत्ताच विकेल ते पिकेल ही अमरेला आली आहे. दुसरा स्मार्ट प्रोजेक्ट आलेला आहे. या वेगवेगळ्या माध्यमातून ही आदिवासी शेतकरी हा उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर आम्ही थेटरित्या देणार आहोत आणि जेणेकरून त्या ग्राहकाचा 100% पैसा आमच्या हे उत्पादकाच्या खिशात येईल आणि शेतकऱ्यासाठी म्हणून हे कामकाज आम्ही अभिमानानं करत आहोत. शेतकऱ्यांची साथ मिळत आहोत. आपणाही सर्वांची त्यामध्ये साथ मिळावी याच पद्धतीनं हे कामकाज पुढे चालू. या प्रसंगी माजी आमदार वैभव पिचड यांनी केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकाचा फायदा आदिवासी शेतकऱ्यांना होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला. निळा भात म्हणून आपण ज्याचा उल्लेख झालेला आहे, माननीय देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी ज्याचा त्यांच्या मन की बात मध्ये देखील उल्लेख झाला होता आणि प्रत्यक्षात ते पीक जे आहे ते भाताचं पीक या संपूर्ण परिसरामध्ये अतिशय जोमाने केलेलं आपल्याला सर्वांना पाहायला भेटतंय. आजच्या या भेटीमध्ये विशेष या ठिकाणी मी आभार मानतो अहमदनगर जिल्ह्याचे कृषी अधीक्षक माननीय जगताप साहेब जाणीवपूर्वक आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि उपस्थित राहून या संपूर्ण निळ्या भाताची पाहणी असेल किंवा इथून पुढे या भात जे तयार होणार आहेत या भातामधले जे काही घटक आहेत या घटकाची जी माहिती असेल ही माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. यामध्ये काय काय आहेत की प्रोटीनचे घटक किती आहेत, न्यूट्रिशन व्हॅल्यू काय काय आहेत, याच्याने खऱ्या अर्थाने बऱ्याच वेळेस या ठिकाणी आपण बघतो की डायबिटीज वाल्या जो माणूस असतो शुगर वाढलेली असेल डायबिटीज झाल्यानंतर बऱ्याचशा डॉक्टरांकडे गेल्यानंतर अनेक डॉक्टर या ठिकाणी पहिले सुचवतात की भात तुम्ही कमी करा त्याच्याने तुमचं शुगर वाढते. प्रामुख्याने आज या निळ्या भाताच्या संदर्भात ज्यावेळेस मी न्यूट्रिशन व्हॅल्यू पाहिले त्यावेळेस तालुक्याचे कृषी अधीक्षक आमचे या ठिकाणी जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगितलं का याच्यातले जे काही न्यूट्रिशन व्हॅल्यू आहेत या न्यूट्रिशन व्हॅल्यू मध्ये सर्वात कमी काय असेल तर शुगरचं प्रमाण सर्वात कमी आहे, लोहाचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे, प्रोटीनचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आणि ही जी माहिती आहे ती गोसाई साहेबांनी या ठिकाणी नुसतं माहितीवरून नव्हे तर याची खऱ्या अर्थाने लॅब टेस्टिंग करून हे न्यूट्रिशन व्हॅल्यू त्यांनी काढून आणलेले आहेत आणि आज या पिकाच्या माध्यमातून आज या व्हिजिटच्या माध्यमातून जगताप साहेब हे सर्व न्यूट्रिशन व्हॅल्यू जे आहेत हे शेतकऱ्यांना त्याचं महत्व पटवून देतात आहेत. त्याचबरोबर पारंपरिक शेतीची जी पद्धत आहे यामध्ये आधुनिकपणा काय आणला पाहिजे आणि काही पारंपरिक पद्धती आहेत त्या पण काही जतन केल्या पाहिजेत हे प्रामुख्याने आज या ठिकाणी या व्हिजिटमध्ये सांगण्यात आलं आणि सर्व शेतकरी मग या ठिकाणी सर्व जुने जाणते शेतकरी देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील बऱ्याचशा गोष्टींना दुजोरा देखील दिला की जुन्या काळी आम्ही या ठिकाणी खत वापरत नव्हतो, वरखत वापरत नव्हतो, 100% या ठिकाणी शेणखतावरती या ठिकाणी शेती अवलंबून होते. आज या ठिकाणी सेंद्रिय शेतीकडे वळताना आमचे मित्र गंगाराम शेठ धिंदळे हे या ठिकाणी पाहायला भेटतात. एक शेतकरी म्हणून एक नावाजलेला शेतकरी म्हणून निश्चितपणाने त्यांचं काम आहे, परंतु मी तुम्हाला आज जाणीवपूर्वक त्यांचा उल्लेख शेठ म्हणून केला याच्याच करता कारण की पिकलेली वस्तू शेतकरी कधीही विकायला मार्केटमध्ये जात नव्हता आणि आज त्याचं रूपांतर गंगारामजींनी या ठिकाणी दाखवलंय की अनेक या ठिकाणी प्रदर्शनांमध्ये स्वतः जाऊन आपला स्वतःचा माल त्या ठिकाणी विकून शेत पद्धतीने आपण कसं राहता येऊ शकतं किंवा कसं वागता येऊ शकतो कारण की पिकवलेल्या मालाचं मोलभाव जो करायचा असतो कारण की बऱ्याच वेळेस या ठिकाणी आपण बघतोय आज या ठिकाणी राज्यामध्ये कृषी धोरणांच्या बद्दल वादविवाद चालू आहेत परंतु आज या ठिकाणी जे काही केंद्राने जी भूमिका घेतली होती का पिकवलेल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचा भाव हा शेतकऱ्यांनीच ठरवला गेला पाहिजे या उद्देशाने जी काही भूमिका आणलेली आहे आणि त्या उद्देशाने खऱ्या अर्थाने पिकेल आणि ते विकेल ही भूमिका घेऊन आज या ठिकाणी आपण पुढे जात आहोत. याचा सार्थ अभिमान या ठिकाणी गंगारामजींकडे पाहिलं, गंगाराम शेठकडे पाहिलं तर निश्चितपणाने या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर या ठिकाणी वाटतंय का अनेक व्यापारी आहेत आणि एवढ्यावरच नाहीत म्हणजे प्रदर्शनामध्ये तर जातात परंतु अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांचा मी स्वतः अनुभव पाहिलेला आहे त्यांच्या संदर्भात का त्यांनी ऑनलाईन ट्रेडिंग देखील या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. अनेक स्वतःची वेबसाईट असेल, स्वतःचा माल असेल हा या ठिकाणी वेगवेगळ्या वेबसाईटवरती टाकला. वेबसाईटवरून बऱ्याचशा वेळेस या ठिकाणी मागणी आली आणि मागणी येऊन त्यांना जो मालाचा बाजार जो आहे तो त्यांना जो पसंत असेल
तर त्यांनी त्या ठिकाणी होकार देऊन पुढे कधी कमी विकलेला आपल्याला पाहायला भेटतो. अशा पद्धतीचे एकंदरीत कृषीचे धोरणं असतील, त्याचबरोबर गंगारेंजी सारखे एक शेतकरी असेल का खरोखरच त्यांनी या ठिकाणी एक शेतीच्या माध्यमातून एक आधुनिकतेच्या जो काही उपक्रम असेल, आज निळा भात असेल, यापूर्वी काळा भात घेत होते, त्यानंतर या ठिकाणी स्वतःच्या क्षेत्रालगत या ठिकाणी एक शेततळ बांधलं असेल, शेततळ्यामध्ये फिशरीचा प्रोजेक्ट राबवला असेल, या ठिकाणी त्यांनी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी शेडनेट घेतले असतील, शेडनेटमध्ये देखील काकडी सारखे असेल, ढोबळी मिरची सारखे जे असेल, तर ही आदिवासी भागांमध्ये बऱ्याच वेळेस या ठिकाणी आपण म्हणतो का या संपूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये पारंपरिक पीक म्हणून भात पीक म्हणून म्हटलं जायचं किंवा नागली वाराईकडे या ठिकाणी पाहायला जातं, परंतु या भागात देखील शेडनेट उभारून एक शेतकऱ्यांना, नवीन शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन तत्व देण्याच्या दृष्टिकोनातून गंगारेंजींनी सातत्याने या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. न्यूज रिपोर्टर सुभाष खरबस, एस9 मीडिया, अकोले. माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्तानं श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ टॅक्सी संघटनेच्या वतीनं शिर्डी येथे साई आश्रया अनाथालय येथे फळे आणि मिठाई वाटून साजरा करण्यात आला. तसेच कोरोना आजारातून आदरणीय सौ स्नेहलताताई लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी आश्रयातील बालगोपालांनी आरती करून साई चरणी प्रार्थना केली. ऍक्टिव्ह मराठी न्यूज, कोपरगाव. हाथरस उत्तर प्रदेश येथील तरुणीच्या मारेकरांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या, सातारा जिल्हा सफाई कामगार यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. हाथरस उत्तर प्रदेशमध्ये मनीषा वाल्मिकी या तरुणीला 14 सप्टेंबर रोजी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीररित्या जखमी झाली होती. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना उपचार दरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे सरकारने महिला सक्षमीकरणासाठी कठोर उपाययोजना करण्यात यावी. या प्रसंगी सफाई कामगाराचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय अशोक मारुडे, माननीय बबलू सोलंकी, सफाई कामगार सातारा जिल्हा येथील अध्यक्ष तसेच माननीय राहुल वाल्मिकी, कोरेगाव शहर अध्यक्ष तसेच माननीय महेश वाल्मिकी, माननीय किशोर भगत, सचिव सातारा जिल्हा सफाई कामगार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी दत्ता सावंत, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, सातारा. धिक्कार करतो त्या शासनाचा. आम्ही आमच्या मुलीला आजपासून तयार करणार. असं कोण जर नरधाम तुझ्या पुढे आला त्याला खलास कर. हा बाप जिवंत आहे तुझी कोर्ट केसरी लढायला. माझ्या बहिणींना मी आव्हान करतो, असं कोण कृत्य करताना दिसताना हा दलित समाज शांत बसणार नाही. मांडीव ठेवून चिरून टाकीन त्याला. आणि त्यातल्या त्या पोलीस जे अधिकारी आहेत ज्यांनी जे कृत्य केलेले त्यांना आमचा चॅलेंज आहे, तुम्ही जर असलं कृत्य पुन्हा जर तिथं घडलं तर आम्ही हा दलित समाज शांत बसणार नाही. जय भीम, जय आंबेडकर. मुलीवर जर न्याय नाही मिळाला तर आम्ही सफाई कर्मचारीच्या वतीने पुरे भारतभर मेहतर समाज आंदोलन करणार आहोत. ती एक मागासवर्गीय आहे म्हणून तिला न्याय देण्यात येणार नाही असं जर समजण्यात आलं शासनाला तर आमची ताकद आम्ही त्यांना दाखवू. ते शासन इथे एकीकडे म्हणतंय की बेटी बचाव बेटी पढाव आणि एकीकडे असलं लैंगिक अत्याचार त्यांच्याच लोकांनी करावं. म्हणजे तुम्हीच एकीकडे हे कृत्य करायला तर दुसरीकडे आणि त्याचा जर न्याय नाही. ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज.